नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक मस्त अशी रेसिपी बनवतोय। तर ह्याला आपल्याकडे काटलं असं म्हणतात किंवा काही भागामध्ये कंटोला असं सुद्धा म्हटलं जातं। तर खूप जास्त फायदेशीर असणारी ही रेसिपी आहे। याचे खूप फायदे आहेत। तर ही भाजी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा। तर मला बाजारामध्ये ही लहान लहान काटलं मिळाली होती म्हणून मी आणली। तर मला ह्या वर्षीमध्ये काटलं खायला मिळाली नव्हती आणि छोटीशी काटलं मिळाली म्हणून म्हटलं याची भाजी करूयात आणि ती खूप फायदेशीर असते। एकदा तरी सगळ्यांनी नक्की खावी। तर मी बारीक चिरून घेतली काटलं। त्यानंतर कढईमध्ये तेल घालून तेलामध्ये फोडणीसाठी राई, जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची पानं घातली आणि त्यानंतर अर्धा कांदा घातला बारीक चिरून। त्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं। कांदा व्यवस्थित परतून झाला की त्याच्यामध्ये थोडासा टोमॅटो ॲड करायचा। आता काटलं जी आहे ती माझी कमी आहेत आणि भाजी सुद्धा त्याची कमी होईल, त्याच्यामुळे मी जे प्रमाण आहेत पदार्थांचे ते थोडे कमी केलेले आहे। त्याच्यामध्ये एक चमचाभर भिजवलेली चणा डाळ सुद्धा घालते। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। आलं लसणाची पेस्ट घालायची आणि तिलाही छान फ्राय करायची तेलावरती। जर तुमच्याकडे काटलं मोठी असतील आणि जास्त प्रमाणात असतील तर तुम्ही कांदा टोमॅटोचं प्रमाण जे आहे ते जास्त वाढवून घेऊ शकता, म्हणजे काय होईल भाजी खूप टेस्टी बनेल। तर आता हे सगळं व्यवस्थित तेलावर फ्राय करून झाल्यावरती गॅसचा फ्लेम स्लो करायचा। त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घालायचा। त्यालाही छान आता तेलावरती फ्राय करून घ्यायचे। तर आता हा जो मसाला आहे आपला काटल्याची भाजी बनवण्यासाठीचा तो तयार झालेला आहे। याच्यामध्ये स्वच्छ केलेली जी काटलं आहेत चिरून घेतलेली ती याच्यामध्ये घालायची आणि त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजे काय होईल करपली जाणार नाही ती। खालून गॅसचा फ्लेम थोडा स्लो करायचा आणि मग झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी घालायचं आणि पाणी घालून एक 5 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची। मग तयार होते ही मस्त काटलाची एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशी भाजी। खूप जास्त फायदेशीर आहे ही भाजी। तुम्हाला सुद्धा जर ही काटलं मिळाली तर ही भाजी बनवण्याची संधी सोडू नका, कारण खूप टेस्टी लागते आणि तितकीच ती फायदेशीर सुद्धा असते। ही भाजी बनायला पूर्ण एक 20 ते 25 मिनिटं लागतात, कारण काटलं जी आहे ती शिजायला थोडासा वेळ लागतो। त्याच्यामुळे मी झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली आणि त्याच्यानंतर पुन्हा तेलावरती हिला फ्राय केलं आणि मग वरतून चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालायची, ओलं खोबरं घालायचं। ह्याने याची टेस्ट एकदम अप्रतिम लागते। तर आता ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि काटलाची जी भाजी आहे ती बनून तयार झाली। ही भाजी भाकरीसोबत कमाल लागते। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, निरोगी खा, निरोगी राहा।